तर पंतप्रधान मोदींनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी घोडेस्वारी करत निषेध आंदोलन केलं। आव्हाडांच्या याच आंदोलनावर महायुतीच्या नेत्यांनी टीका केली आहे। आव्हाडांची ही स्टंटबाजी असल्याचं मंत्री नितेश राणेंनी म्हटलंय। तर आव्हाडांनी रोज घोड्यावरून प्रवास करावा अशा शब्दात परिवहन मंत्री सरनाईकांनी टोला हाणलाय। बंगालचं इलेक्शन होईस तर चूप बसले, त्याच्यानंतर सर्व नाटक सुरू झाले। स्वतः परदेशी फिरायचं आणि लोकांनी इथे उपाशी राहायचं। एक प्रसिद्ध घोषणा आहे, अरे मोदी तेरा खेळ सस्ती दारू महंगा तेल। आज तेलाचे भाव गगनाला भिडले, काय नाही फरक पडत। इथे एकेका मंत्र्याच्या मागे 60 गाड्या फिरतायत। सगळा तमाशा करून टाकला देशाचा। गरिबांनी मरा। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता किंवा नेता म्हणून आवाहन केलं नव्हतं, देशाचं पंतप्रधान म्हणून आवाहन केलेलं। म्हणून ह्याच्यामध्ये पक्षीय राजकारण कोणी आणू नये। देशाच्या समोर जी आव्हानं उद्या येऊ शकतात, फॉरेक्स संदर्भात, ऑइल संदर्भात, पेट्रोल संदर्भात, त्या दृष्टिकोनातून केलेलं ते आव्हान होतं। त्याला तुम्ही पक्षीय राजकारण म्हणाल त्या पक्षीय दृष्टिकोनातून बघाल तर तुम्ही भारतीय म्हणून तुमच्या ओळखीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो। आता तुम्हाला फक्त घोड्याबिड्यावर चालायचं असेल तर तो फक्त मीडियाची फक्त शोबाजी आहे। पण आदरणीय पंतप्रधानांनी केलेलं आव्हान हे देशहिताचं आहे। जितेंद्र आव्हाडांचं वजन त्या घोड्याला पेलवलं हे माझ्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे। कारण मी जेव्हा घोड्यावरून त्यांची सवारी जाताना बघत होतो, मला त्या घोड्याची दया येत होती की यांचं वजन त्यांना पेलवेल की नाही। परंतु नशिबानं ते 2 मिनिटं फक्त घोड्यावरून त्यांनी प्रवास केला आणि नंतर उतरलेत। मला असं वाटतं की त्यांनी फक्त कालचा दिवस घोड्यावरून प्रवास न करता रोजच्या जीवनामध्ये त्यांनी मुंबईला जाताना येताना जर घोड्यावरून त्यांनी प्रवास केला तर निश्चितपणे पर्यावरणाची पण हानी होणार नाही आणि अतिशय चांगल्या प्रकारे पर्यावरणपूरक विरोधी पक्षाचा सदस्य काम करतोय अशी जो मेसेज त्यांना कालच्या माध्यमातून द्यायचा होता ते देऊ शकतो।